डबल पीक विमा वाटप तपासा तुमचा जिल्हा। राज्य सरकारकडून पीक विम्याचा दुसरा वाटपाचा निधी पीक विमा कंपनीला पाठवण्यात आला आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना सध्या पीक विमा मिळत आहे यांच्यासाठी पण एक खुशखबर आहे आणि ज्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कारण ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा मिळाला नाही त्यांना वाटून पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला त्यांना आता डबल पीक विमा मिळणार आहे। अशा दोन प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून तो निधी पीक विमा कंपनीला दिला आहे। सर्वात पहिलं आपण बघून घेऊ हा डबल पीक विमा अशा प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल ती माहिती लक्षपूर्वक बघा। ज्या शेतकऱ्यांच्या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल किंवा हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल, नैसर्गिक आपत्ती म्हणजे पासून गारपीट, वादळ यामुळे पिकाचे नुकसान झालं असेल त्यांना आपण नैसर्गिक आपत्ती म्हणतो आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती म्हणजे उत्पन्न कमी झाल्यावर या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाते। या सांगण्यात आलेल्या दोन प्रकारे नुकसान झालेले असेल तर या शेतकऱ्यांना 2024 चा पीक विमा सध्या जमा केला जात आहे। ज्या शेतकऱ्यांचं स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालं असेल अशा शेतकऱ्यांना 2467 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु आता ही रक्कम वाढवून जवळपास 3200 कोटी रुपये करण्यात आली आहे। तर सर्वात कमी ज्या शेतकऱ्यांचं हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान झालं असेल म्हणजे उत्पन्न कमी झालं असेल अशा शेतकऱ्यांना 708 कोटी रुपये नुकसान भरपाई दिली जात आहे। अशा दोन प्रकारे सध्या राज्यामध्ये पीक विमा वितरण सुरू आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांना 3000 च्या खाली पीक विमा मिळत आहे। खूप कमी प्रमाणात पीक विमा जमा होत असेल तर अशा शेतकऱ्यांना डबल पीक विमा जमा केला जाणार आहे। अशा प्रकारची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली। तर लक्ष द्या कोणत्या पद्धतीने हा पीक विमा तुम्हाला डबल दिला जाईल। महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा पीक विमा दोन प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे। पहिले आहे काढणी पश्चात नुकसान आणि दुसरे आहे पीक विमा प्रवर्गातील नुकसान। अशा दोन प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मंजूर करण्यात आला। ज्या शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालं होतं आणि त्यांना प्रति हेक्टरी 3000 च्या आत पीक विमा मिळाला असेल अशा शेतकऱ्यांना आता काढणी पश्चात व पीक विमा प्रवर्गातील नुकसान अशा दोन प्रकारे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना डबल पीक विमा मिळणार आहे। कारण हा डबल पीक विमा सरकारला व पीक विमा कंपनीला नियमानुसार वितरित करणं भाग आहे। कारण नैसर्गिक आपत्तीमुळे व हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मध्ये पीक विमा वितरित केल्या। काढणी पश्चात व पीक विमा प्रवर्गातील नुकसान असा डबल पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात सरकारकडून व पीक विमा कंपन्यांकडून लावलेल्या नियमानुसार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे अनिवार्य आहे। आणि विशेष म्हणजे सरकारने पीक विमा योजना अंतर्गत दुसरा हप्त्याचा निधी पीक विमा कंपनीला देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। ही नुकसान भरपाईची रक्कम प्रति हेक्टर किती जमा करण्यात येईल याबद्दलचा आकडा सध्या समोर आला नाही, परंतु ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल अशा प्रकारची सूचना आणि कमी पीक विमा मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी कृषी विभागाकडून राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे। सध्या नैसर्गिक आपत्ती व खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अशा या दोन प्रकारचा पीक विमा वाटप सुरू आहे। ज्या जिल्ह्यात व ज्या शेतकऱ्यांना हा पीक विमा जमा झाला नाही तर हा पीक विमा या 4 ते 5 दिवसात पूर्णपणे वाटप केला जाईल आणि हा पीक विमा वाटप झाल्यानंतर काढणी पश्चात व पीक विमा प्रवर्गातील नुकसान
अशा 2 प्रकारे मिळणार पीक विमा वाटप करण्यात येईल असा कृषी विभागाकडून सांगितलं जात आहे। याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक खुश खबर म्हणजे अशा शेतकऱ्यांना 2,467 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते, परंतु आता ही रक्कम वाढवून जवळपास 3,200 कोटी रुपये करण्यात आलेली आहे। ही रक्कम वाढवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांना अगोदरपेक्षा जास्त नुकसान भरपाई मिळू शकते। बाकी अशा प्रकारची आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी होती, कारण आता महागाई सांगितल्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांना कमी पीक विमा मिळाला अशा शेतकऱ्यांसाठी खुश खबर होती। याबरोबरच भरपूर शेतकरी कमेंट करत आहे यील्ड बेस 0 आहे आणि अमाऊंट 0 दाखवत असेल तर पीक विमा जमा होणार का? तर त्याचा अर्थ असा होतो की पीक विम्याचे कॅल्क्युलेशन तुमच्या जिल्ह्यात झालेले नाही। ज्या जिल्ह्यात कॅल्क्युलेशन झालं नव्हतं या जिल्ह्यात पीक विमा आता वितरण सुरू झालेलं आहे। अनेक वेळा सरकार किंवा विमा कंपन्यांकडून माहिती पोर्टलवर उशिरा अपडेट पीक विमा तुम्हाला मिळाला नाही हे चेक करण्यासाठी तहसील ऑफिस किंवा कृषी विभागात चौकशी करू शकता किंवा पंतप्रधान फसल विमा योजनाच्या वेबसाईटवर जाऊन तुमचा अर्ज क्रमांक, आधार नंबर टाका, तेथे याबद्दल तुम्हाला अपडेट घेता येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअरसुद्धा करा। अशाच माहितीसाठी भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।